भोंदूखराच्या अडचणीमध्ये वाढ, खरातला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, 5व्या गुन्ह्यामध्ये सुनावली पोलीस कोठडी. मोबाईलमधून भोंदू खरातचे डर्टी सिक्रेट समोर येण्याची शक्यता. डिलीट केलेला मोबाईल डेटा रिकव्हर करण्यात यश. मोबाईलमधील चॅट्स, फोटो, व्हिडिओ, नंबर रिकव्हर. नाशिक धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशी सुरू. 2 दिवस चालणार महिला आयोगाची चौकशी. विजया राहटकरांच्या मार्गदर्शनाखाली तपास. भाजपनं महिला विधेयकाची गोहत्या केली. महिला आरक्षण विधेयकावरून संजय राऊतांचा हल्लाबोल. 2023 साली मंजूर झालेलं विधेयक अंमलात आणलं नसल्याचा आरोप. महिला आरक्षणाच्या नावाखाली ढोंग सुरू. मोदींना कायम देश पेटवायचाय. संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका. मोदींनी भाषणामध्ये 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख केल्याचंही विधान. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आक्रमक. क्रांती चौकात काँग्रेस विरोधात शिवसेनेचं आंदोलन. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यामुळे निषेध नोंदवला. अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणात कर्नाटकमध्ये दाखल गुन्हा. महाराष्ट्र सीआयडीकडे वर्ग. सीआयडी तपासात कर्नाटकच्या दाखल गुन्ह्याचाही तपास होणार. महाराष्ट्रामध्ये अद्याप गुन्हा दाखल नाही. कर्नाटकातील बंगळुरूच्या हेसरघट्टा या भागात बर्ड फ्लूचा उद्रेक. शासकीय पद्धतीनं कोंबड्यांची विल्हेवाट. पक्ष्यांची विल्हेवाट लावणारे 10 कर्मचारी विलगीकरणात. देशभरात आज अक्षय्य तृतीयेचा उत्साह. 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त. सोने, कार आणि घर खरेदीला प्राधान्य. राज्यामध्ये पुढील 3 दिवस अवकाळी पाऊस, गारपिटीचा इशारा. घाट परिसर, खानदेश, मराठवाडा, विदर्भात अलर्ट. मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचं आवाहन. राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा तडाखा. वाशिममध्ये उष्माघातामुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू. अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 40शी पार.